ओके बेटा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा एक नवीन सेशन घेऊन आलेलो आहोत. बऱ्याचदा आपण जे टीईटी चे क्वेश्चन सेट सोडवत आहोत त्यामध्ये कशा प्रकारची काठीण पातळी आहे ते आपल्याला चेक करायची. आजपासून बहुधा 4 दिवस ज्याला आपण म्हणतो, आज 19 तारीख आहे. पेपर फार जवळ आलेला आहे आणि जे काही सामाजिक शास्त्राचा पेपर देणार आहेत त्या सर्वांसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत याचा नमुना आपण बरेच 2-3 दिवसापासून पाहतोय. मागच्या सेशन मध्ये आपण 2018 ची प्रश्नपत्रिका सोडवून घेतली होती. काल पण आपण त्याचा बराचसा पार्ट पूर्ण केला. आज 2024 ला आलेले जे काही टीईटी चे क्वेश्चन सेट आहेत किंवा त्याच्यामध्ये आलेले जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला घ्यायचे. जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण क्वेश्चन कडे जाऊया. 91व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आहे दिसतोय. हडप्पा आणि रावीची जोडी दिलेली, तर आपल्याला हुलास सोबत कोणाची जोडी लावायची अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. कमेंट करू शकता तुम्ही, कमेंट मला दिसतील. ज्यांना उत्तर कमेंट करायचं त्यांनी उत्तर कमेंट करू शकतात. इथं ओके चिनाब दिले काही आणि उत्तर अजून 2. बर, बघा या प्रश्नाचं उत्तर आहे यमुना. आता याचं एक्सप्लेनेशन जर आपण करायला गेलं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट समजून घ्यायचा आहे की हडप्पा हे जे काही संस्कृती आहे त्यामध्ये अशा प्रकारचं ठिकाण जे आहे ते पाकिस्तानमध्ये गेले, म्हणजे पाकिस्तानचा एक पंजाब प्रांत आहे. त्या पंजाब प्रांतामध्ये रावी नदीच्या खोऱ्यामध्ये हडप्पा संस्कृतीचा बराचसा भाग आपल्याला पाहायला मिळतो. आता हुलास हे उत्तर प्रदेश राज्याच्या वरच्या उत्तर भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं ज्याला आपण म्हणतो यमुना नदी, जी गंगा नदीची उपनदी आहे, ठीक आहे, गंगा नदीची उपनदी यमुना आहे. यमुनोत्री या ठिकाणी यमुना नदीचा उगम झालेला आहे आणि यमुना नदी आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत या उपनद्यांच्या दुआबमध्ये, दुआबच्या भागामध्ये, दुआब म्हणजे दोन नद्यांच्या दरम्यान असणारा जो काही प्रदेश असतो त्याला दुआब म्हटलं जाते भूगोलामध्ये. तर या हुलास या ठिकाणाचं लोकेशन जर आपण बघितलं यमुनेच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यमुना आणि तिच्या उपनद्यांचा जो काही दुआब प्रदेश आहे त्या भागामध्ये आपल्याला अशा प्रकारचे हे हुलास नावाचं ठिकाण त्या ठिकाणी पाहायला मिळते. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो फार महत्वाचा आहे. आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय सांगितलंय आपल्याकडं इतिहासामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास असे 3 भाग पडतात. प्राचीन इतिहासाचा जो काही भाग आहे आणि मध्ययुगीन इतिहासाचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट परीक्षेला विचारले जातात. आता हा पेपर जर आपण बघितला ना तर मित्रांनो याची काठिण्य पातळी फार डिटेल दिलेली आहे. म्हणजे हा टीईटीचा पेपर आहे का एमपीएससीचा आहे है ना, या कारण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पेपर असे निघतात सीजीएस चे. तर बऱ्याचदा म्हणजे मी साधारणतः 60 वर्षापासून कंबाईनच्या बॅचला शिकवतो. लक्षात येते की टीईटी ची काठिण्य पातळी ही फार डीप मध्ये आहे.
ज्यांचं ज्यांचं GS आहे किंवा सामाजिक शास्त्र आहे, त्यांनी अभ्यासाची थोडीशी काठिण्य पातळी वाढवणं गरजेचं आहे. अजून तुमच्याकडे 4-5 दिवस आहेत. थोडासा प्राचीन इतिहास आणि जागतिक भूगोल थोडासा वाचनामध्ये असू द्या, कारण आपण निरीक्षण जर केलं तर बघा ना, की भूगोलाचा जागतिक स्तरावरचा बराचसा भाग TET ला विचारला जायला आहे. आणि प्राचीन इतिहासाचा सुद्धा बराचसा भाग विचारला आहे. आता आपल्याकडे महाजनपदे होते. या महाजनपदामध्ये असलेले 4 महाजनपदांची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या राजधान्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 92 जो आहे, तुम्ही कमेंट करत असताल, परंतु तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये फिट ठेवा तुमचं जे काही आन्सर असेल ते. पर्याय क्रमांक 1 आहे का, 2 आहे का, 3 आहे का, 4 आहे. तर त्यामध्ये कोसल नावाचं जे महाजनपद होतं, या कोसल नावाच्या महाजनपदाची जी राजधानी आहे ती होती श्रावस्ती. त्याच्यानंतर वत्स नावाचं जे महाजनपद होतं त्याची राजधानी कौशंबी. अवंती नावाचं जे महाजनपद होतं त्याची राजधानी आहे त्या ठिकाणी उज्जैनी, म्हणजे आत्ताचं उज्जैन. आणि सगळ्यात पॉवरफुल जे महाजनपद होतं आहे ना, ज्याच्यातून ज्याला आपण म्हणतो की अनेक महत्वपूर्ण ज्याला राजे त्या घराण्यामधले किंवा या साम्राज्यामधले आपल्याला पाहायला मिळतात. जसं बिंबिसार नावाचा राजा जर आपण बघितला तर मगध साम्राज्यामध्ये होता, है ना. तर या मगधची राजधानी जर आपण बघितली तर ती होती राजगृह. आता मगधची सुरुवातीची राजधानी राजगृह होती, परंतु पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर या मगधची राजधानी जी आहे ती मगधची राजधानी झाली पाटलीपुत्रा, म्हणजे आताचं जे पाटणा आहे. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जर आपण बघायला गेलं तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 महाजनपदांच्या राजधान्या विचारल्या 92 प्रश्नामध्ये. त्याच्यानंतर 93वा प्रश्न आहे, इसवी सनाच्या पहिल्या शतकात, थोडस डिपेंड जर बघितलं ना तर वाचनामध्ये असू द्या, मी जसं वाचतोय क्वेश्चन तसं तुम्ही पण वाचून घ्या. त्याचे एक्सप्लेनेशन मी करणारच आहे, काळजी करू नका. तर 93वा जो प्रश्न आहे 93, इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश या देशात करण्यात आली. तर आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न बघा ना, जागतिक स्तरावरचा जो भूगोल आहे किंवा जो काही ऐतिहासिक ऐतिहासिक ज्या काही घटना आहेत त्याच्याशी संबंधित आहे. आता पहिलं शतक आहे इसवी सनाचं आणि फुनान नावाचं प्राचीन राज्य आहे. आणि अशा प्रकारच्या राज्याची स्थापना जी आहे ती कंबोडिया नावाच्या या, कंबोडिया ज्याला आपण म्हणतो, कंबोडिया या देशात करण्यात आलेली होती. आता हा जो काही कंबोडिया आहे, हा कंबोडिया आणि या कंबोडियामध्ये असलेला एक डेल्टा नावाचा प्रदेश आहे मित्रांनो. याच्यावरती बऱ्याचदा परीक्षेत प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर डेल्टा प्रदेशामध्ये मेकॉंग नावाची नदी आहे आणि त्या मेकॉंग नदीच्या खोऱ्यामध्ये या फुनान नावाच्या या प्राचीन राज्याची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून 93वा जो काही क्वेश्चन आहे त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. चलो. त्याच्यानंतर आता किती सोपा प्रश्न विचारलाय, मराठी व्याकरण शिकत असताना लीळा चरित्र हा ग्रंथ विचारला जातो नेहमी. ऑलरेडी त्याला राईट केलेले आन्सर शीटला, म्हणजे प्रश्न पत्रिकेमध्ये. लीळा चरित्र हा जो काही ग्रंथ आहे तो कोणी लिहिला, तर त्याचं उत्तर माहीम भट्ट. त्याच्यामध्ये काही डाऊट नाही. 94वा प्रश्न जो आहे, लीळा चरित्र हा ग्रंथ बऱ्याचदा परीक्षेत विचारलाय, कधी मराठीत व्याकरणात विचारलाय, कधी GS मध्ये विचारलाय. आता बघा ना, इथून पुढचे काही क्वेश्चन असे आहेत की ज्यांची काठिण्य पातळी जर आपण बघितलं फार फार डीप मध्ये विचारलेली आहे. TETचा अभ्यास करत असताना मी वारंवार सांगतो तो काठिण्य पातळी अवघड आहे बाबा. आणि विशेषतः आता हा जो काही पेपर आहे हा 2024चा पेपर आहे आणि बघा ना, म्हणजे गेल्या वर्षीच आहे. यंदा म्हणजे आत्ताचा जो काही पेपर असणार आहे तो फार फार सोपा येईल आणि आपण फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मार्क घेऊ शकतो. अभ्यास झालेला आहे बऱ्याच जणांचा, काही त्याच्यामध्ये काही मी काय तुम्हाला निगेटिव्ह नाही बोलायलो, परंतु एकच सांगेल, आता रिव्हिजन द्या जास्तीत जास्त, त्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन सेट सोडवा, जास्तीत जास्त थोडस पॉझिटिव्ह विचार करा. पेपर देत असताना बऱ्यापैकी मी पास होणार आहे आणि मला चांगले मार्क्स मिळणार आहेत, त्या होपफुल ज्याला आपण म्हणतो, जे की आशावादी विचाराने पेपरला सामोरं जा. काहीच काळजी करायची गरज नाही, बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झालेला आहे. स्कोरिंग सब्जेक्ट तुम्ही बरेचसे कव्हर केलेले असतालच. आणि सामाजिक शास्त्र ज्यांचं आहे, ज्यांना आहे ना 90 पासून ते 150 अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतील, म्हणजे पेपर क्रमांक 2
है ना. तर तो थोडासा तुम्हाला पास होण्यासाठी GS वरती, सामाजिक शास्त्रावरती भर द्यावा लागेल. ठीक आहे. 95वा जो काही प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, तर जे वेगवेगळे घराणे आहेत, आता ह्या सगळ्या घराण्यामध्ये भोसले, गायकवाड, होळकर, शिंदे हे मराठा साम्राज्यातले वेगवेगळे घराणे आहेत. आणि त्या काळामध्ये त्या, आता समजा इंदोर आहे, तर इंदोर सारखं जे काही घराणं त्याच्यामध्ये शिंदे, हे का नाही, म्हणजे जर आपण बघितलं आजच्या कंडिशन मध्ये सुद्धा इंदोर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. हे का, ज्योतिरादित्य शिंदे वगैरे हे सिंधिया घराणे जे आहे ते इंदोरच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यानंतर नागपूर जर आपण बघितलं, तर नागपूरला कोण होते, तर नागपूरला गायकवाड होत्या. त्याच्यानंतर ग्वालियर जर आपण बघितलं, 95, है नाही, ग्वालियर जर बघितलं आपण, तर ग्वालियरचं जे काही घराणं होतं ते होळकर घराणं होतं. आणि वडोदऱ्याला भोसले घराणं होतं. अशा प्रकारे आपल्याला 95वा प्रश्न जो आहे, तर त्याचं उत्तर जे आहे ते आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. 96वा प्रश्न, आणि हा फार सोपा आहे. मी तुम्हाला कालच्या सेशन मध्ये सुद्धा एक वाक्य वापरलं होतं बघा, तुम्हाला आठवतंय का? मी तुम्हाला एक सांगितलं होतं की आजही वेळ आहे, 4 दिवस आहेत तुमच्याकडे. तुम्ही 5वी ते ऍटलिस्ट 10वी पर्यंत, 5वी ते 10वीचे सगळे सामाजिक शास्त्राचे पुस्तकं जास्तीत जास्त वाचून घ्या. आणि त्याच्यामध्ये भूगोल वाचा, इतिहास वाचा, आणि एका दिवसामध्ये 2 ते 3 वर्ग होऊन जातात. तर तुम्ही 5वी आणि 6वी एका दिवसामध्ये, 5वी, 6वी, 7वी एका दिवसामध्ये सगळे वाचू शकतात. भूगोल आहे, इतिहास आहे, है ना, नागरिक शास्त्र आहे. त्याच्यानंतर 6वी, 7वीचा एक दिवस घ्या, आणि 6वी, 7वी, 8वीचा एक घ्या, किंवा 9वी, 10वीचा एक दिवस. म्हणजे अशा 3-4 दिवसामध्ये ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे, आता मराठीचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असेल, इंग्लिशचा झाला असेल, ज्यांचं सामाजिक शास्त्र टीईटी साठी आहे त्यांनी 5वी ते 10वी, है ना, ऍटलिस्ट 10वी, 11वी 12वी आता राहू द्या जरा, म्हणजे ज्यांचं झालेलं आहे त्यांचं ठीक आहे, परंतु ज्यांनी काही वाचलेलं नाही त्यांनी 5वी ते 10वीचे सामाजिक शास्त्राचे सगळे पुस्तकं 2 दिवसामध्ये वाचून घ्या. त्याच्यातले बहुतांशी प्रश्न परीक्षेला जशाला तसे परीक्षेमध्ये विचारले. आजच्या परीक्षेमध्ये किंवा आता जे काही आपण क्वेश्चन सोडवतोय त्यामध्ये आलेले 70% प्रश्न 5वी ते 10वीच्या, आहे ना, पुस्तकामधले, मराठी माध्यमाचे जे काही पुस्तक आहे त्याच्यामधले आपल्याला पाहायला मिळतात. प्लासीची लढाई जर आपण बघितली, 97वा प्रश्न आहे ना, 1757ला झालेली प्लासीची लढाई इंग्रजांच्या विरोधात, रॉबर्ट क्लाइव्ह वर्सेस, आहे ना, ज्याला आपण नवाब बंगालचा जो होता नवाब सिराजुद्दौला, है ना, यांच्यामध्ये झाली. आणि हा फार मुत्सद्दी रॉबर्ट क्लाइव्ह होता खरंच बरं का. आणि आता 97वा प्रश्न विचारल्याचं कारण विचारले, म्हणजे बंगालचा नवाब सिराजुद्दौलाचा पराभव का झाला. तुम्हाला इथं रॉबर्ट क्लाइव्ह कसा होता, आहे का नाही, या सगळ्या त्याचं काही त्याच्या बाबतीत तुम्हाला त्या अनुषंगानं विचार करण्याची गरज नाही. प्लासीच्या लढाईमध्ये बंगालचा नवाब सिराजुद्दौला त्याचा सेनापती होता मीर जाफर, आणि हा मीर जाफर इंग्रजांना जाऊन मिळाला होता. पर्यायामध्ये 4 पर्याय दिले, तुम्ही वाचून घ्या बघा. प्लासीच्या लढ्यात बंगालचा नवाब सिराजुद्दौला याचा पराभव झाला, याचं कारण काय आहे, तर मीर जाफर याच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले, हे बरोबर आहे. मीर कासिम आणि इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापार, आता खालचे 3 पर्याय जर बघितले ना तर तुम्ही वाचून घ्या. परंतु आता याच्यामध्ये कारण विचारले, कारण काय होतं, मीर जाफरला नेतृत्व करायला लावलं होतं, परंतु तो इंग्रजांना जाऊन मिळाला होता, आणि त्यामुळे त्या ठिकाणी बंगालचा जो नवाब होता सिराजुद्दौला त्याचा पराभव झाला. आता खालचे 3ही कारणामध्ये घेता येणार नाहीत आपल्याला. आता सिराजुद्दौलाचा पराभव झाल्याचं कारण सगळ्यात महत्वाचं हे की मीर जाफरच नेतृत्व करू लागला ना त्याच्याकडून, तो इंग्रजांना जाऊन मिळालेला होता. आणि म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर, 97व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला डायरेक्टली पर्याय क्रमांक 1 सांगावं लागेल. ठीक आहे. शुअर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा ना, प्लासीची लढाई झाल्याच्या नंतर पुढच्या काळामध्ये इंग्रजांनी आपल्या सत्तेची जी काही पायमुळे होती ते बंगाल प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोवायला सुरुवात केली होती. अख्खा बंगाल प्रांतच इंग्रजांच्या त्या ठिकाणी, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण की ताब्यामध्ये, आणि बंगाल प्रांतावरती ज्याला काय म्हणतो की नेतृत्व इंग्रजांचं प्रस्थापित झालं. आता दुसरी गोष्ट, भारतामध्ये 1857च्या नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं ना, तर आधुनिक, ज्याला भारताचा इतिहास म्हणतो, तो थोडासा वाचून घ्या.
कारण आपण जसं जसं पुढे जाऊया ना तसं इतिहासामध्ये त्याच्यावरती बरेचसे प्रश्न आलेले आहेत है ना. 1600 साली स्थापन झालेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेले युरोपियन आहे ना, त्यात इंग्रज, आणि त्याच्यामध्ये पुन्हा भारतामध्ये बराचसा साम्राज्य विस्तार ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाराच्या दृष्टिकोनातून आले आणि राज्यकर्ते झाले. मग त्यामध्ये बरेचसे जे काही आंदोलन असतील किंवा जे काही समाजसुधारक असतील किंवा संघटना असतील, क्रांतिकारी चळवळ असतील, या सगळ्या गोष्टींचा थोडासा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. ब- ही जी काही प्लासीची लढाई, प्लासीच्या लढाईच्या माध्यमातून त्यांनी पायाभरणी केली इंग्रजांनी भारतामध्ये. हळूहळू त्यांनी साम्राज्य विस्तार केला, वसाहतवाद निर्माण केला. आणि त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर 1857 नंतर भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची जी काही सत्ता ज्याला आपण म्हणतो, किंवा ते जे काही देखभाल किंवा इथल्या सत्तेचे जे काही प्रमुख सूत्र ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे होते, ते पुढे हलवले गेले आणि भारतावरती डायरेक्ट इंग्रजांच्या पार्लमेंट सत्ता प्रस्थापित झाली. हा आधुनिक भारताचा इतिहास बराचसा आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला 1857च्या उठावामध्ये कोण कोण सहभागी झालं होतं, आहे का नाही, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बेगम हजरत महल, या सगळ्यांचा थोडासा परामर्श आपल्याला अभ्यासामध्ये असायला हवा आहे ना. कुठून कोणत्या ठिकाणावर नेतृत्व केलेलं आहे की नाही, मग या सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या तुम्ही थोड्याशा वाचून घ्या. त्याच्यानंतर 98वा प्रश्न थोडासा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, हा फार महत्वाचा प्रश्न. बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत होतो की तुम्ही पुस्तक कोण लेखक आणि पुस्तक यांची माहिती घ्या. कारण याचं काय आहे की याच्यामध्ये जर आपण बघितलं ना तर एक हमखास प्रश्न विचारला गेलाय पुस्तक. आता 1888 साली जातीभेद व अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये ज्याला आपण म्हणतो, एक पुस्तक त्या ठिकाणी लिहिलं गेलं. आणि या पुस्तकातून जातीभेद आणि अस्पृश्यतेची ज्याला आपण काय म्हणतो की वाचा, म्हणजे याच्या माध्यमातून भारतामध्ये ज्या काही चालीरीती किंवा अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी होऊ लागल्या, जातीभेदावरती ज्या काही गोष्टी होऊ लागल्या, त्याची वाचा फोडण्यासाठी या पुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्पृश्यतेचं खंडन केलं गेलं. आणि विटा विध्वंसन या नावाचं जे काही पुस्तक आहे, हे हे पुस्तक लिहिलंय कोणी, याचं उत्तर आपल्याला सांगता येईल गोपाळ बाबा वलंकर. ओके. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. 98वा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल विटाळ विध्वंसन. ओके. त्याच्यानंतर हा 99वा प्रश्न फार फार डीप मध्ये विचारला बघा. म्हणजे हा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल, अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला, बघा ना, डीप मध्ये म्हणजे कसं, आता इथं मिझोराम, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश हे चारही राज्य पूर्वेकडचे राज्य आहेत. आणि चार राज्यांचा म्हणजे पूर्वेकडच्या राज्यांचा इतिहास किंवा जे काही त्या ठिकाणची असलेली सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती जी आहे, यांचा अभ्यास आपल्याला पाहिजे. आता खरं तर हे जे राज्य आहेत हे पूर्वेकडचे राज्य आहेत. आणि या राज्यांमध्ये असलेली जी काही राजकीय स्थिती आहे त्याबद्दल याच्यावरती प्रश्न विचारला गेला आहे. आता मिझोराम, लालडेंगा, नागालँड अंगामी टापू फिजो, आसाम प्रफुल्ल कुमार महंतो, अरुणाचल प्रदेश संत हरचरण सिंग लोंगोवाल, आहे का नाही, अशा प्रकारचे अशा जोड्या टाकल्यात परीक्षेमध्ये की अं, काही जणांना दूर दूर पण संबंध नसेल की काय विचारलं या जोड्यांमध्ये नेमकं. बरोबर आहे. तर या जोड्यांमध्ये जर आपण बघितलं ना, तर मिझोरामचे आणि लालडेंगा यांचे काय संबंध आहे, नागालँडचा आणि अंगामी झापू फिजोचा काय संबंध आहे, आसाम प्रफुल्ल कुमार महंतोचा काय संबंध आहे का नाही, आणि अरुणाचल प्रदेश संत हरचरण सिंग लोंगवाल यांचा काय संबंध आहे. म्हणजे राज्य आणि तो व्यक्ती बरोबर आहे का, जोडी बरोबर आहे का. आता समजा उदाहरणार्थ मिझोराम आणि लालडेंगा, मिझोरामचे माजी मुख्यमंत्री आहेत लालडेंगा, ठीक आहे. नागालँडच्या बाबतीमध्ये जर विचारलं तर अंगामी झापू फिजो हे त्या ठिकाणचे एक महत्वाचे ज्याला काय म्हणतो आपण विशेष व्यक्ती त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो, किंवा त्यांनी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजकार्य असेल किंवा नागालँडशी संबंधित अंगामी झापू फिजो हा व्यक्ती आज आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आसामचे चीफ मिनिस्टर आहेत प्रफुल्ल कुमार महंतो,
ठीक आहे. फक्त आता इथं चुकीची जोडी जी विचारलेली ती अरुणाचल प्रदेश आणि संत हरचरण सिंग लोंगोवाल यांची विचारलेली. आता याचं कारण काय आहे? मी व्यक्तिविशेष सांगितले की एखादा व्यक्ती कुठल्या राज्याशी संबंधित आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अरुणाचल प्रदेशशी संबंधित संत हरचरण सिंग लोंगोवाल नाहीयेत. या ठिकाणी पंजाब आणि हरचरण सिंग लोंगोवाल अशी जोडी असती तर ही योग्य असली असती, परंतु आपल्याला चुकीची जोडी विचारली आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्या ठिकाणी आपलं उत्तर सांगता येईल. ठीक आहे. 99 प्रश्न झालेत. हे 99 पर्यंत आलो आपण थोडस. आता इथे बघा 100वा प्रश्न काय आहे. तुम्ही वाचू शकता 100वा प्रश्न काय विचारला गेलाय. ठीक आहे. शत्रूची रणगाडी नष्ट करणारे फायर अँड फॉरगेट स्वरूपाचे क्षेपणास्त्र कोणते? कमेंट करू शकतात. काही अडचण असेल तर कमेंट करा प्लीज, मी बघतोय का नाही. नाही, मी कमेंट पाहतोय. आतापर्यंत जे प्रश्न गेलोय ना मी, त्यात काही अडचण आली का कमेंट करा. बरेच जण जॉईन आहेत, 90 जण जॉईन आहेत आता, आहे की नाही, 90 प्लस जॉईन आहेत. मला तुमच्या कमेंट पाहण्यासाठी दुसरा मोबाईल घ्यावा लागतोय. तुम्ही कमेंट करू शकता, काही अडचण असेल तर सांगा. हा, शत्रूची रणगाडी नष्ट करणारे फायर फायर अँड फॉरगेट नावाचं जे क्षेपणास्त्र आहे ते नाग आहे. बरेच जणांनी तीच कमेंट केली होती. ठीक आहे. आता हा काय, हा थोडस क्षेपणास्त्र चालू लेटेस्ट मधला प्रश्न आहे हा. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. 101वा प्रश्न जो आहे तो वाचून घ्या. उत्तर पण कमेंट करू शकतात. आणि हा डीप मध्ये घेऊत आपण प्रश्न थोडा. अर्थशास्त्राशी संबंधित प्रश्न आहे हा. चलो. बरेच जण पर्याय क्रमांक 2 टाकतायत, काही जण 1 टाकताय. बहुतांशी दुसरा पर्याय यायलाय, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. बर, बघा इथं पंचवार्षिक योजनेशी संबंधित प्रश्न आलेला आहे. आणि पंचवार्षिक योजना हा जो काही प्रश्न असतो तो अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो, अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना शिकवल्या जातात. भारतामध्ये 1951 पासून पुढच्या काळामध्ये म्हणजे 2014 पर्यंत पंचवार्षिक योजनेचा कार्यक्रम राबवला गेलाय. म्हणजे भारतामध्ये आर्थिक नियोजनाची प्रक्रिया राबवण्यासाठी पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली आपण सुरुवातीला पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 राबवली. 1956 ते 1961 पर्यंत दुसरी पंचवार्षिक योजना राबवली. 1961 ते 1966 पर्यंत तिसरी पंचवार्षिक योजना प्रस्तावित होती. परंतु आता या योजनेच्या कालखंडामध्ये 1962 ला भारत चीन युद्ध झालं. 1965 ला का नाही आपल्याकडं जर आपण दुसरं युद्ध भारत पाकिस्तान ज्याला आपण म्हणतो ते झालं. म्हणजे भारत पाकिस्तान दुसरं युद्ध 1965 ला झालं आणि या पंचवार्षिक योजनेच्या काळातलं दुसरं. पहिल्या 2-3 पंचवार्षिक योजना फार महत्वाच्या होत्या आणि याच्यामध्ये आपण बराचसा ज्याला काय म्हणतो आपण जीडीपी जो आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, भारताच्या उत्पन्नाच्या बाबतीतली जी काही पातळी होती ती खूप चांगल्या पद्धतीची होती. मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न काय विचारलाय की पुढीलपैकी कोणता कार्यक्रम 7व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे. बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक 2 कमेंट केले, परंतु मी तुम्हाला चारीचे वैशिष्ट्य सांगतो. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम, IRDP असं म्हटलं जातं याला अर्थशास्त्रामध्ये. तर हा कार्यक्रम 1978 ला झाला होता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड कोणता आहे.
तर 7व्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड होता 1985 ते 1990. ठीक आहे. आता 7व्या पंचवार्षिक योजनेचा हा कालखंड म्हणजे राजीव गांधींचा कालखंड आहे. म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 ला भारतामध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली आणि त्याच्यानंतर भारताच्या पंतप्रधान पदाची जी काही धुरा होती ती राजीव गांधींच्या खांद्यावर आली. है की नाही? त्याच दिवशी म्हणजे इंदिरा गांधींचा मृत्यू झाला त्याच दिवशी पंतप्रधान पदाची सूत्र राजीव गांधींनी स्वीकारली होती. आणि 1978 हा कार्यक्रम आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. त्याच्यानंतर 1972 आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम. आता हा जर कार्यक्रम आपण बघितला तर 1972 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम म्हणजे हा इंदिरा गांधींच्या कार्यकाळातला आहे. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1978 हा जनता सरकार ज्याला आपण म्हणतो 77 ते 1980 या काळामध्ये बगैर काँग्रेसचे सरकार भारतामध्ये होतं. तिसरा पर्याय सलेम पोलाद प्रकल्प 1978 1979 आहे. त्यामुळे हे पण आपलं उत्तर नाही. आपल्याला 1985 ते 90च्या काळातला पर्याय पाहिजे होता. आणि दशलक्ष विहिरींची योजना हा राजीव गांधीच्या काळातला कार्यक्रम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे. 102 वा प्रश्न वाचून घ्या सर्वांनी. कमेंट पण करू शकतात. ज्यांचा स्पेशल इतिहास आहे त्यांना उत्तर निघाल लवकर. 3. अरे वा, वाढली संख्या अजून 95 झाली. म्हणजे सामाजिक शास्त्र देणारे बरेचसे आहेत कॅन्डिडेट. बरं, बहुतांशी पर्याय क्रमांक 2 येले. इथं काय आहे, शास्त्रशुद्ध पद्धत इतिहासामधली आधुनिक पद्धत आहे इतिहास लेखनाची. मानवी कृतींचा संबंध दैवी घटना आणि त्या घटनाशी जोडणं म्हणजे मानवी कृतींचा संबंध दैवी घटना म्हणजे अंधश्रद्धा ज्याला आपण म्हणतो दैवी घटना याच्याशी जोडणं हे म्हणजे आधुनिक पद्धत नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. मानवी केंद्रित प्रश्न, विश्वासार्ह पुराव्यांचा आधार आणि शास्त्रशुद्ध पद्धती या इतिहास लेखनाच्या आधुनिक पद्धती. त्यामुळे पर्याय क्रमांक चुकीची म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पद्धत नाहीये, आधुनिक इतिहास लेखन पद्धती नाहीये अशा प्रकारचा पर्याय क्रमांक 2 सांगता येईल आपल्याला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. चला, 103 वा प्रश्न जो आहे तो वाचून घ्या. जंतर मंतर ची जोडी जयपूर सोबत लावली आणि राणी की वाव याची जोडी आपल्याला लावायची. पर्याय क्रमांक 1 2 3 4 पैकी योग्य पर्याय जे आहेत ते तुम्ही पर्याय कमेंट करू शकता. दिल्ली. शहिदा मॅडमने सांगितलंय चंदीगड. हम्म. चलो, बघा जंतर मंतर नावाचं जे ठिकाण आहे ते जयपूरला आहे. आता इथं काय जंतर मंतरचं दिल्लीशी संबंध जोडू नका. इथं तुम्हाला राणी की वाव नावाचं ठिकाण कुठं येतं ते पाटण नावाचं ठिकाण गुजरात या ठिकाणी. गुजरातमध्ये सरस्वती नावाची एक नदी आहे आणि या सरस्वती नावाच्या नदीच्या किनारी भागामध्ये पाटण नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी राणी की वाव हे वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम असलेलं एक ठिकाण आहे. आहे की नाही? ज्या ठिकाणी ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये जसं विहीर जर म्हणतो ना आपण विहिरीचं जसं बांधकाम असतं पायऱ्या वगैरे तसं डिझायनेबल लोकेशन आहे हे. आणि पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. त्यामुळं जंतर मंतर जसं जयपूरची जोडी तसं राणी की वाव म्हणल्यावर आपल्याला काय सांगावं लागेल? पाटण गुजरात. ठीक आहे. और हा 104 वा जो क्वेश्चन आहे ना हा फार डिटेल विचारलाय त्यांनी. गटात न बसणारा शब्द जो आहे तो वाचून घ्या बघा एकदा. गटात न बसणारा लोकेशन विचारले. 4.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. योद्धे, मालव, क्षुद्रक, लिच्छवी. त्याच्यामध्ये मालव हे गटामध्ये बसत नाही. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. 105. क्वेश्चन नंबर 105. हे 104चं एक्सप्लेनेशन जे काय आहे ते मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो, किंवा त्याचं डिटेल टाकतो ग्रुपवरती. 105वा क्वेश्चन बघा. 104चं एक्सप्लेनेशन टाकतो, ह्याच्यामध्ये फार डिटेल प्रश्न विचारलाय हा. मला पण म्हणजे मी जीएस घेतोय किंवा आता टीईटीचे असे काही क्वेश्चन असतात एक दोन की जे फार म्हणजे डिटेल जावं लागतं, आणि त्याला मला सुद्धा शोधावं लागलं. याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते मी टाकून देतो तुम्हाला. फार फार डीप विचारला 104वा क्वेश्चन. 2024च्या टीईटीच्या पेपरची काठिण्य पातळी फार डिटेल विचारली, फार. ठीक आहे. पेपर खूप हार्ड होता सर. यस. मला वाटतं विशाल सरांनी टाकला होता मला पेपर हा, आणि त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी कमेंट केली बघा आता, की हा पेपर घ्या सर सोडून. आणि 2-4 क्वेश्चन असे त्याच्यातले की म्हणजे एवढं डिटेल मध्ये विचारलं ना. आता बघा ना, प्राचीन इतिहास एवढा विचारला याच्यात. आता हे ब्रह्मगिरी 105चा क्वेश्चन वाचू शकता तुम्ही. ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार, सहस्त्रनाम ही प्रसिद्ध ठिकाणं कुठे आहेत, म्हणजे हे कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असं विचारलंय. ठीक आहे. कमेंट करा. होय, पेपर क्रमांक 2चाच आहे. स्पेशल जीएस याच्यामध्ये जवळपास बघा 90 ते 150 एवढे क्वेश्चन आहेत. आज पर्याय क्रमांक 4 तुकाराम राऊत सरांनी टाकले, 3 नंबर टाकले. याच्यामध्ये ब्रह्मगिरी, सोपारा, गिरनार हे जे ठिकाण आहेत ना, हे सम्राट अशोक यांच्या काळामध्ये जे काही शिलालेख लिहिले गेले. आता सम्राट अशोक हे जे होते ते फार म्हणजे प्रसिद्ध राजा भारतातला, ज्याला आपण म्हणतो सम्राट पदवी दिली गेली त्यांना. आणि या सम्राट अशोकांच्या काळात शिलालेख आहे ना, ज्या ज्या ठिकाणी लिहिले गेलेत ते हे प्रसिद्ध लोकेशन आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश चित्रकलेतून झाला. 106. बघा पर्याय. तुम्ही ऑप्शन तुम्हाला जे योग्य वाटतंय ते कमेंट करू शकतात. मी सगळ्यांचे कमेंट पाहतोय. ओके. 2. अजून 2. मुघलांचा इतिहास आपल्याला बघावा लागतो. मुघलांच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर अनेक प्रसिद्ध राजे होऊन गेले आपल्याला पाहायला मिळतात, है ना. दिल्लीचा कुतुब मिनार कोणी बांधला? आता दिल्लीचा कुतुब मिनार हा मुघल कालखंडातला आहे. कुतुबुद्दीन ऐबक नावाचा एक व्यक्ती मुघल कालखंडामध्ये होऊन गेला. त्याच्या काळामध्ये कुतुब मिनारचं काम सुरू झालं होतं, आणि फार पुढच्या काळामध्ये चाललं ते. म्हणजे काम सुरू झालं एकाच्या काळात, काम पूर्ण झाले दुसऱ्याच्या काळात. एक नाही, दिल्लीच्या तख्तावरती ज्या मुघलांची सत्ता आपल्या भारतामध्ये होती त्याचा पाया जो रोवला. आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव आपल्याला बाबर घ्यावं लागेल. आणि या मुघलांच्या काळामध्ये असलेली जी काही चित्रकला होती, चित्रकला. आता हे मुघल कुठून आले होते तर आपल्याला माहिती आहे की खरं तर अफगाणिस्तान आणि जे काही पूर्वेकडचे म्हणजे भारताच्या पूर्वेकडचे जे काही राज्य आहेत या भागातून बऱ्याचशा सत्तांचा उदय भारतामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर 106वा जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगावं लागेल. इराणी चित्रकलेतून मुघलांचा चित्रकलेचा उगम झाला, म्हणजे मुघलकालीन चित्रकलेचा उगम झालेला आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. आता हा पण क्वेश्चन फार डीप मध्ये विचारलेला आहे. 107. तर शोध लावलेले गेले, शोध. आता जेम्स वॅट टीम जोडी बरोबर आहे, चुकीची जोडी सांगायची हा. कमेंट करू शकतात बघा पटकन. करा कमेंट. आता एक तर सांगितलं मी. 2, 3 आणि 4 यांच्यापैकी एक उत्तर असतो. चुकीची जोडी सांगायची. 107.
ओके, दोन. एडमंड कार्टराईटने यंत्रमागाचा शोध लावलाय, बरोबर आहे ते उत्तर नाही आपलं. सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूलचा, म्हणजे जे धागा असतो बारीक ना, तर त्याच्या समयेत शोध आहे हा सॅम्युएल क्रॉम्प्टनचा. जॉन केची जोडी चुकीची लावलेली इथं. आणि 107वा क्वेश्चन जो आहे, ठीक आहे. जॉन के आणि स्पिनिंग जेनी यांची जोडी त्या ठिकाणी चुकीची आहे. ओके. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. फ्लंगिंग शटल नावाचा एक शोध आहे. तर त्याचा शोध या जॉन केने लावलेला आहे. आता आधुनिक क्रांतीशी संबंधित जे काही वेगवेगळे, आता आपल्याला माहिती आहे की युरोपामध्ये आधुनिक क्रांती झाली, त्याच्यानंतर व्यापारीकरण मोठ्या प्रमाणामध्ये युरोपामध्ये झालं. आणि युरोपियन त्यांनी तयार केलेल्या वस्तू आणि त्यांच्यासाठी जी काही बाजारपेठ आवश्यक होती, त्या बाजारपेठेच्या शोधाच्या माध्यमातून ते जगभरातल्या अनेक ठिकाणांपर्यंत गेले. त्यातून अमेरिका खंडाचा शोध लागला. केप ऑफ गुड होप ज्याला आपण म्हणतो, त्याचा शोध लागला गेला. पुढे भारताचा शोध लागला गेला. भारताची बाजारपेठ त्यांना पाहिजे होती, आणि त्याच्या माध्यमातून युरोपीय भारतापर्यंत आले. आणि पुढच्या काळामध्ये त्यांनी मग ज्याला काय म्हणतो आपण की व्यापार वृद्धीसाठी अनेक प्रयत्न केले. आता 107वा जो प्रश्न आहे, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जेम्स वॅट, सॅम्युएल क्रॉम्प्टन आणि एडमंड कार्टराइट हे प्रसिद्ध नाव आहेत. फक्त जॉन केच थोडीशी जोडी चुकीची दिली होती, आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 107व्या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. चलो पुढचे बघा प्रश्न. 108वा प्रश्न बघा मित्रांनो. कामगार नेते व्ही सुब्बय्या यांनी डॅशच्या सत्तेच्या ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी कार्य ते केले होते. कुठं केलं, कुठली सत्ता होती ज्याच्या विरोधामध्ये व्ही सुब्बय्या यांनी काय केलेले कार्य केलेले? आता हा प्रश्न फार डीप मध्ये विचारलाय बघा ना. आता आपले जे काही रेग्युलर आपण बुक्स वाचतो, त्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारचा पॉईंट सापडत नाही. परंतु तुम्ही 5वी ते 10वी मधले जे काही पुस्तक आहेत ना, या पुस्तकांमध्ये जर बघितलं तर अशा प्रकारचे पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. आता 108वा प्रश्न जो आहे, याचं एक्सप्रेशन जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की हे व्ही सुबैया जे होते ते पॉंडिचेरीचे होते. आणि पॉंडिचेरीमध्ये जर आपण बघितलं तर कोणाची सत्ता होती, तर त्या भागामध्ये जर आपल्याला पाहायला मिळालं तर फ्रेंचांची सत्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि फ्रेंचांच्या विरोधामध्ये त्या भागामध्ये असलेल्या कामगारांचं संघटन करून कामगारांचा लढा या व्ही सुबैया याने त्या ठिकाणी त्या भागामध्ये दिला होता. आणि त्या म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. ठीक आहे. आणखी एक महत्वाचा पॉईंट, तुम्हाला एक मार्क जर फिक्स करायचा असेल तर थोडा शिवकालीन इतिहास पाठ करा. 109वा क्वेश्चन जो आहे त्यामध्ये बहरजी नाईक हे कोण होते, तर हेर खात्याचे प्रमुख होते. तसं प्रतापराव गुजर कोण होते, तर ते सांगू शकतात? हा, अजून करा कमेंट फास्ट. आहे ना, ते जे होते ते घोडदळाचे सरनोबत होते. कोण? प्रतापराव गुजर. हा प्रश्न बऱ्याचदा आलेला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. आता बघा, हा किती हटके क्वेश्चन विचारलेले गेले वेळेसच्या टीईटी मध्ये. आता एक चिन्ह दिले, बोध चिन्ह दिले, आणि कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे. आता आपण काय करतो, तर आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना कधी झालेली आहे, आंतरराष्ट्रीय संघटना त्याचं मुख्यालय कुठे आहे, सदस्य राष्ट्र कोण आहेत, अशा प्रकारचे प्रश्न आपण पाहू शकतो. परंतु इथं बोध चिन्ह दिलेले आहे, आणि हे जे बोध चिन्ह हे सार्क संघटनेचे. आता या सार्क संघटनेची जर आपण बघितली ना थोडीशी पार्श्वभूमी, तर 8 डिसेंबर 1985 ला ढाक्याला या सार्क संघटनेची स्थापना झाली. म्हणजे साऊथ एशियन कंट्रीज ज्या आहेत, त्यामध्ये मग भारत असेल किंवा मालदीव असेल किंवा ह्या दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये जे काही प्रमुख देश आहेत, त्यांची संघटना आहे सार्क. आणि त्या सार्क संघटनेचं, आंतरराष्ट्रीय संघटना, या संघटनेचं हे काय आहे, बोधचिन्ह आहे. राष्ट्रकुलचं नाही आहे हे मॅडम. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आता राज्यघटना विचारली थोडीशी.
वाचू शकतात. उत्तर दिलेलं आहे इथं 111व्या प्रश्नाचं. भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती. राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख असतात. त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री असतात. आणि मानाचं सन्मानाचं प्रतिष्ठेचं पद आहे राष्ट्रपती. तर या पदाबद्दल जास्त आपली काय सांगायची गरज नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 112 थोडासा डीप मध्ये दिला गेलेला आहे. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होतो? आता भारतामध्ये जर आपण बघितलं तर संसदीय शासन व्यवस्था आहे आणि कुठलाही कायदा करायचा असेल तर तो संसदेमध्ये विधेयकाच्या माध्यमातून करावा लागतो. तर अर्थविधेयक कोणतं विधेयक धनविधेयक आहे? अर्थविधेयक म्हणजे धनविधेयक. कोणतं विधेयक धनविधेयक आहे हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना असतो. आणि धनविधेयकाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर ते धनविधेयक लोकसभेमध्ये सादर करावं लागतं, दुसऱ्या सभागृहामध्ये, म्हणजे राज्यसभेमध्ये मांडता येत नाही सुरुवातीला. तर धनविधेयक जे आहे ते पैशाशी रिलेटेड, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो की टॅक्स असेल किंवा महसूल असेल याच्याशी संबंधित असते. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 इथं येणार नाही. पर्याय क्रमांक 3 येणार नाही. संविधान दुरुस्ती कलम 368 आहे, परंतु त्या ठिकाणी धनविधेयक ते मानलं जाणार नाही. नवीन शैक्षणिक धोरण हे सुद्धा सर्वसाधारण विधेयक असणार, हे धनविधेयक नाही. आणि मग धनविधेयकाच्या बाबतीमध्ये आयकर कर रचना हा पर्याय क्रमांक 2 आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. 112 प्रश्न पर्यंत आलोत आपण. पुढं काय होईल आपल्याला